च्या कायद्यानुसार ती अंमलात आलेली आहे आणि त्या सूचीला म्हणजे आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये बाहेरच्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या जातीमध्ये त्यांच्या संघर्ष आहेत, परंतु महाराष्ट्रामध्ये तरी मातंग, चर्मकार, बौद्ध यांचा संघर्ष झालेला नाही. कारण बाबासाहेबांनी संपूर्ण चळवळ राबवताना अनेक परिषदा घेतलेल्या आहेत, चर्मकारांच्या असो, मातंगाच्या असो, आणि त्यांनी प्रत्येक सभेमध्ये सांगितलं होतं की आपण एक आहोत, आपण एक आहोत, आपण एक राहूया. आपण जर म्हणलो तर मनोवादी तुमच्या डोक्यावर बसतील. हीच अवस्था आलेली आहे की हे दुभंगण्याचंच कारण आहे. तुम्ही गेल्या 75 वर्षामध्ये जी काही प्रगती झाली, ज्या प्रकारे इथला आंबेडकरी समाज जो प्रकारे पुढे आलेला आहे, ज्या प्रकारे आंबेडकरी समाज प्रतिनिधित्व करीत आहे, ज्या प्रकारे आंबेडकर समाज या मनोवाद्यांना खेचून काढत आहे, त्यांचा प्रखर विरोध करत आहे, त्यामुळे त्यांना हे जाणवलं की या समाजाची जोपर्यंत विभागणी होत नाही तोपर्यंत आपल्याला राज करता येत नाही. म्हणून काही ठळक 2-3 नेत्यांना हाताशी धरून 100-200चे मोर्चे काढलेले आहेत. काही असे हजारोचे, लाखोचे, त्या जर्मनीसारखे मोर्चे नाही काढले. 100-200चे फक्त मोर्चे निघालेले आहेत आणि त्याच्या याच्यावरती तुम्ही एकदम परस्पर विभागणी करण्यासाठी समिती घ्यायची. त्या समितीच्या माध्यमातून तुम्ही काही फक्त मातंग समाजाला खुश करण्यासाठी तुम्ही विभाजन करत आहात हे दिसून आलेलं आहे. आणि याच्या पाठीमागे कोण आपल्याला माहिती आहे, सगळं RSSचं आहे, हे षडयंत्र आहे. आणि त्यामध्ये आताची जी व्यवस्था आहे, आताचे जे राज्यकर्ते आहे त्यांना ते हवं आहे तुमच्यामध्ये विभागणी करण्याचं. आणि त्यामुळे काही नेत्यांना पुढे करून हा परस्पर घाट घातलेला आहे का तुमच्यामध्ये तुमची एकता दुभंगली पाहिजे. मग या निमित्ताने आपण या सर्व संघटनांना एकत्र करून यावरची पुढची दिशा काय असायला पाहिजे आपण ठरवलेलं आहे. आपल्याला माहित आहे नुकताच बाराकीमध्ये या ना सर, हॅलो, सुरू आहे या. हॅलो, यांनी जाणून बुजून यापूर्वीचे जे आपले धम्मजीत ज्योती गजबी होते त्यांच्या कालखंडामध्ये हा उपवर्गीकरणाचा प्रस्ताव त्यांच्या पुढे पाठवला होता. त्यांनी नाकारला म्हणून त्यांच्या बदल्या केल्या आणि त्यांच्यावरती कोर्ट केसेस केल्या. आणि बरोबर त्यांनी मग मातंग समाजाचे म्हणजे तो सुनील वाडे असो, नीरा अस्वार असो, यांना तिथे बसून त्या भारतीमध्ये बौद्ध वर्सेस मातंग समाज अशा प्रकारचे तिथे संघर्ष सुरू केला. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या अडकवल्या, PhDच्या शिष्यवृत्त्या अडकवल्या, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या अडकवल्या. जाणून बुजून वर्ग संघर्ष करण्याचा प्रयत्न या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून झालेला आहे. हे लक्षात घ्या. आपण सर्व जाती समूहाला जितके काही असतील, आंबेडकरी समाज एवढा प्रगल्भ आहे की तो सर्व जाती समूहाला आपला छोटा बंधू, आपला भाऊ म्हणून त्यांच्याशी व्यवहार करतो. त्यांचा द्वेष करत नाहीत, परंतु काही हळदी काय म्हणतात हळद्या कुंकवानं जे हे झालेले आहेत पिवळे, ती लोक द्वेष करायला लागले. आम्हाला द्वेष नाही शिकवला. आम्ही तथागताचे वारीस आहोत, त्यांच्या विचाराचे वारीस आहोत. आम्ही कोणाचा द्वेष करत नाही. आम्ही त्याच्या अन्याय झाला तर उठून पेटतो. कोणाच्याही ज्या सामाजिक न्याय हक्क आहे त्याच्यासाठी पेटून उठणारे आम्ही आहोत. मग तो OBCच्या साठीचा मंडळ आयोग असो, आरक्षण असो. आरक्षणाची सुरुवात बाबासाहेबांनी काय फक्त महासमाजासाठी नाही केली ना, सर्व समूहाला एकत्र केला. SC असो, ST असो, OBC असो, हा सर्व समूहाला त्याच्या शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय याच्यावरती बाबासाहेबांनी शैक्षणिक जे संविधानामध्ये तरतूद केली. त्याचा लाभ फक्त काही एकट्या महासमाजाने नाही घेतला, सर्वांनीच घेतला, समान घेतला. परंतु काही ज्या वेळेस तुम्हाला आरक्षण लागू झालं तेव्हापासून फक्त बौद्धांनी त्याचा लाभ घेतला. ते कुठल्या आधारावर म्हणू शकता? जो आता तुमचा बदर आयोगाचा जो त्यांनी शिफारस केली दाखवली नाही, ती याच्यामध्ये काय त्यांनी लिहिलेलं आहे, काय शिफारसी केलेल्या आहेत तुम्हाला जर माहित असेल. त्या सुनील वारेचा जो बाटीचा जो अहवाल आला आहे तो एकांगी आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सहसा म्हणजे आकडेवारी दिली
कशा कशा प्रकारचं हे झालेलं आहे आणि एखादा वंचित समुदाय असला त्याला वर्गीकरण केल्यानंतर त्याला आरक्षणाचा कसा फायदा झाला, 8% तो 40% कसा गेला, म्हणून वर्गीकरण किती फायद्याचं आहे, अशा प्रकारचा तो एकांगी तो अहवाल आहे. त्याच्यात परत मी जाणार नाही. तर या सर्व अनुषंगाने आता जिकडे तिकडे सर्व सभा होत आहेत, वर्गीकरणाची चांगली बाब आहे, म्हणजे समाज पेटून उठलेला हे कमीत कमी आपल्याला मान्य करावं लागेल. यापूर्वी जेव्हा 1 ऑगस्ट 2024 जो निर्णय आला होता 7 खंडपीठाच्या न्यायाधीशांचा, त्यावेळेस आम्ही त्याला विरोध केला होता. आम्ही पद्माकर गणवीर साहेब, रमेश पिसे सर, आम्ही सर्वांनी याचा विरोध केला होता. संविधान चौकामध्ये आंदोलन केलं होतं. एवढंच नव्हे तर आम्ही याच्यामध्ये नागपूर ते मुंबईपर्यंतचा मार्च सुद्धा काढला होता. परंतु त्यावेळेस आम्हाला तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. समाजाच्या ते लक्षात त्यावेळेस तेवढं आलं नाही. जसं पदोन्नतीतील आरक्षणाच्या बाबतीत बऱ्याचशा लोकांना असं वाटलं की हा पदोन्नतीच्या आरक्षणाचा कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे. सामाजिक प्रश्न म्हणजे आपणही सामाजिक कुठला प्रश्न महत्वाचा आहे याच्याकडे गंभीरपणे पाहत नाही. आता त्या पदोन्नतीच्या आरक्षणाचा हळूहळू एक आरक्षणाचा टप्पा ते खाली घालत आहेत. विद्यार्थ्यांचे प्रवेश त्यांनी हे केलेले बंद करत आहेत. शिष्यवृत्त्या बंद होत आहेत. शैक्षणिक प्रवेशही आता ते काही दिवसांना तुम्हाला मिळणार नाहीत. इंजिनिअरिंग, मेडिकल हे सगळं जाणार आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आंबेडकर समाजाने काय करायला पाहिजे हे तर तुमच्यासोबत येणार नाहीत ना. परंतु यामध्ये अजूनही तेव्हा काळामध्ये असो, वाल्मिकी समाजामध्ये असो किंवा मातंग समाजामध्ये त्याच्यातले जे शिक्षित झालेले जे लोक प्रतिनिधी आहेत ते अजूनही बाबासाहेबांच्या विचाराचे जे त्यांनी विचारांनी जे प्रवृत्तीत झालेले आहेत हे लोक अजूनही एक संघ आहे, आपल्यासोबत आहे. आणि म्हणून हा लढा आपल्याला पुढे कसा न्यायचा आहे. मी त्या दिवशी आता 2 दिवसापूर्वी यांना भेटलो, शिरसाटना सामाजिक न्याय मंत्री, त्यांना सांगितलं का फक्त मातंग समाजाच्या काही 2-3 पुढाऱ्याच्या आग्रहस्थावर हा उपवर्गीकरण अनुसूचित जातीचा जो केलेला त्यामध्ये 58 जातीचा कुठल्याही प्रकारे विचार केलेला नाही किंवा कुठल्याही प्रतिनिधीला त्यांनी बोलावलं नाही. एवढंच नाही, त्याबद्दल आयोगाने समितीनेही त्याला कुणाला बोलावलेलं नाही. जी कमिटी स्थापन केली होती त्यामध्ये फक्त मातंग समाजाच्या लोकांचा समावेश आहे. तर ही एकांगी असलेली कृती जी आहे त्यामुळे 58 जाती ह्या चिडलेल्या आहेत, आक्रोश आहे त्यांच्यामध्ये. त्यांचं काय म्हणणं आहे ते तुम्ही ऐकून घ्यावं आणि तुम्ही एक बैठक आयोजित करून त्यांना हे करावं. म्हणून त्यांना म्हटलं, आम्ही अल्टिमेटम दिला का जर 15 दिवसामध्ये जर तुम्ही हे कमिटीचा ज्या अहवालावरती जी कृती काही करायची असेल ती थांबवावी. आता पहिले त्यांनी 15, 17, 18 तारीख दिली, ती 30 एप्रिलपर्यंत केली आहे निवेदन द्यायला. त्यानंतर ते काय करतील, आपल्याला वर्गीकरण नकोच आहे. मग त्या आपण काय करायला पाहिजे, या वर्गीकरणाचे काय टप्पे होते, कुठून सुरुवात झाली, कशी झाली, याबाबत चिंतन करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी आजच्या या सभेला उपस्थित डॉक्टर सुराब सर आहेत, डॉक्टर भोके सर आहेत, वाटोळे सर येत आहेत, आकाश मोहन पण येत आहेत. आपण सर्व शांतपणे ऐकून घ्यावे एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो इथे. जय भीम.